मसाजोग या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत अशी चर्चा 2 दिवसापासून सुरू आहे, त्याबद्दल तुम्हाला कुठली माहिती आहे? नाही, मला माहिती नाही. मसाजोगला सगळेजण यायला लागले. सीएम साहेबांना तो त्यांचा निर्णय आहे ना, मी कसं मुख्यमंत्र्यांचा निर्णय मी कसं माहिती आहे का? मला काय माहिती नाही, परंतु सगळ्यात चांगलं डिसिजन ते येणार आहेत का नाही मला माहिती नाही. बोली मत तुम्ही आता बोलताना गार्डियन या शब्दाचा उल्लेख केला आणि त्याच गार्डियन मिनिस्टर संदर्भात चर्चा सुरू आहे मागच्या 2-4 दिवसापासून. अमोल मिटकर यांनी तर ट्विट केलं होतं की अजित पवारसारखा एक नेता जो बीड जिल्ह्याचा पालकमंत्री असला पाहिजे. तुम्हाला व्यक्तिशः काय वाटतं? माझं मत असं आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच पालकत्व स्वीकारावं किंवा अजितदादा जरी या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तरी माझं काही मत नाही. परंतु मला वाटतं हे दोघेही होतील असं मला वाटत नाही, कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पेशली फक्त तिथे नक्षलाईट एरिया आहे म्हणून तिथलं पालकत्व, पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मला वाटतं कुठेही डायरेक्ट पालकमंत्री होता येत नाही. उपमुख्यमंत्री असताना त्या कालावधीत मला वाटतं ते तिथले पालकमंत्री झालते. एकनाथराव शिंदे साहेबांनी काही काळ तिथे ते मला वाटतं त्यावेळेस नगरविकास मंत्री होते फक्त, किंवा MSSRDCचे त्या कालावधीत होते. मुख्यमंत्र्यांना डायरेक्ट जाता येतं का नाही हे माहीत नाही, पण आनंद आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यापैकी जर कोणी पालकमंत्री झालं तर अतिशय आनंदाची बाब होईल. कारण आणि गार्डियन जे मागचे गार्डियन हे मला वाटतं त्यांनी पालकमंत्रीपदही भाड्याने दिलं, मंत्रिपदही भाड्याने दिलं. लीज ॲग्रीमेंट त्यांनी केल्यामुळं मोठा प्रॉब्लेम झाला. पण काय होईल असं वाटतं तुम्हाला? कारण सत्ताधारी आमदारांना तुम्ही आहेत, या सगळ्या परिस्थितीमध्ये जनता आरोपी अटक होत नाही म्हणून रस्त्यावर उतरणार आहे. 28 तारखेला बीडमध्ये मोठा मोर्चा निघणार आहे. काय लोकांना तुमचं आव्हान असणार आहे? लोकांना विश्वास मोठा मोर्चा म्हणजे सर्वपक्षीय मोर्चा म्हणलेला आहे त्यांनी. हो, सर्वपक्षीय. कदाचित मला बी हजर व्हावं लागणार आहे. मलाही रात्री त्यांनी सांगितलंय की तुम्ही मोर्चाला उपस्थित राहा. सगळे आमदार राहतील बीड जिल्ह्यातले नाही. प्रशासनावर विश्वास वगैरे म्हणून नाही. कालचं जी बैठक झालेली आहे त्याच्यामध्ये कोणीही राज्याच्या मुख्यमंत्री किंवा प्रशासनाच्या विरोधात असे काही स्टेटमेंट झालेले नाहीत अशी माझी माहिती आहे. ही क्रुएल पद्धतीने जी हत्या झालेली आहे, समाजमान पूर्णपणे नाराज आहे. एकट्या बीड जिल्ह्यातलंच नाही, आता सभागृहामध्ये मी जे बोललो त्याच्यामुळं माझे दोन्ही मोबाईल जेवढे आहेत, माझ्याकडे काही पर्सनल नंबर नाही, त्याचे सगळे मेसेज बॉक्स फिक्स सगळं हाऊसफुल होत आहे आणि कुठले कुठले येतात मला तर ओळखत बी नाहीत. म्हणजे याचा अर्थ संपूर्ण राज्यातल्या लोकांना ही घटना आवडलेली नाही. आणि कालची जी बैठक म्हणताय तुम्ही ते सर्वपक्षीय बैठक होती. त्याच्यात भाजपचे बी लोक होते, राष्ट्रवादीचे होते, पवारसाहेबाच्या गटाचे होते, उबाटा गटाचे लोक होते, शिंदे साहेबाच्या गटाचे लोक होते. ती बैठक सर्वपक्षीय बैठक होती आणि मोर्चा जो निघणार आहे तो मला वाटतं सर्वपक्षीय निघणार आहे. अण्णा, आता पालकमंत्र्याचा देखील विषय झाला आणि तुम्ही मागच्या पालकमंत्र्याच्या संदर्भात भाड्याने दिलं असं देखील म्हटलंय. मात्र मी नाही म्हणलं भाड्याने दिलं, म्हणजे हे पंकजाताईंनी सुद्धा स्वतः म्हणलं होतं. मी तर आत्ता म्हणतोय. पंकजाताईंचं भगवान भक्तिगडावरचं एक भाषण काढा, त्याच्यात त्यांचं स्टेटमेंट आहे, माझं नाही. मात्र यामध्ये आपण मागच्या कालावधीमध्ये कृषी मंत्री बीड जिल्ह्याचे होते आणि पीक विमा घोटाळा जो काढला आहे तो नेमका काय आहे, कशा पद्धतीचा आहे, त्याची व्याप्ती कशी आहे, काय नेमकं तुम्ही अधिवेशनात तर मांडलंच, मात्र हे रोशनपुरी म्हणून एक गाव आहे माजलगाव तालुक्यातलं, मी माहिती नाही, यांच्यावरती नावही सांगितली. 7,000 हेक्टर म्हणलं होतं मी. ऍक्च्युअली हे जे बाड आहे ना, 10,000 हेक्टरचं सापडलंय. 10,000 हेक्टर. आणि याच्यामध्ये सगळे नावं परळी तालुक्यातले आहेत ना. आष्टी तालुक्यात विमा कोणी भरलाय? परळी तालुक्यातल्या लोकांनी. पाटोद्यात कोणी भरलाय? परळी तालुक्यातल्या लोकांनी. आणि नावं बघा, हे सगळंच तुमच्याकडे देतो. माझं तर म्हणणं आहे मीडियावाल्यांनी हे बीड जिल्ह्यातले एवढं जे सापडलंय, अजून तर लय सापडायचं. हे 10,000 हेक्टर जे सापडलंय ना, सरकारी गायरान जमिनीवर, मांजरा प्रकल्पाच्या जमिनीवर,
उत्तरेश्वर देवस्थानची जमीन याच्यावर विमा भरलाय. राम मंदिराच्या देवस्थानावरती बीडचं आहे, बीड तालुक्यातलं. आता बीड तालुक्यामध्ये राम मंदिर देवस्थानावर भरलाय. महाराष्ट्र शासनाच्या जमिनीवर विमा भरलाय. वन खात्याच्या जमिनीवर विमा भरलाय. हे तुम्हाला पीडीएफ देतो ना मी. माझं तर म्हणणं आहे तुमची जेवढी IBN लोकमत आहे, ABP माझा आहे, TV9 आहे, आता महाराष्ट्र मटा आहे, इथं कोणती नाही TV, अजून नावं सांगा ना मला. हे सगळ्यांचे मुंबई तक आहे, लोकशाही आहे, ह्या सगळ्यांच्या मॅक्स आहे, या सगळ्यांच्या याच्यावरती माझं मत आहे की तुमचं कोणतं ते पोर्टल का काय म्हणतात ते PDF तुम्ही टाका, हे लोक जाहीर करा. मग ते लोक त्याच्यावर व्यक्त होतील की परळी तालुक्यातल्या लोकांनी बीड जिल्ह्यात सगळीकडे जमिनी कसं काय घेतल्या आणि शेतकऱ्याच्या जमिनीवर बी विमा भरण्याची हिंमत केली. तुमची जमीन आहे, मी विमा भरतोय, तुम्हाला माहीतच नाही. आणि नंतर हे जेव्हा बीड जिल्ह्यामध्ये सक्सेस झालं, मग हे धाराशिवकडे वळले, मग आता परभणीकडे वळले. जालना जिल्ह्यातल्या काल काही शेतकऱ्यांचा फोन आलेत मला. जालना जिल्ह्यातही हे 20-25 हजार हेक्टरकडे सरकते. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय सखोल चौकशी करू. उद्याच्याला हे बघा, परळी तालुक्यातले 22 CSC सेंटर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा विमा भरतात. 22 CSC सेंटर परळी तालुक्यातलेच बीड जिल्ह्यातल्या 10,000 हेक्टरवर भरतात. आणि 22 एक रामनगर तांडा म्हणून एकच CSC सेंटर आहे, त्यांनी 40,000 हेक्टरचा विमा भरलाय परभणी जिल्ह्यामध्ये. आणि हे लावलंय काय? आणि जालना जिल्ह्यामध्ये आता काल फोन आला माझ्याकडे, त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर आणि ते देतो तुम्हाला. मात्र हे किंवा आज त्यांना मी बोलवलंय, मी लग्नाला जाणार आहे ना खात्यांच्या आत्ता. मात्र यात कुणाला पाठीशी घातलं जातं कारण हे नेमकं कशा पद्धतीने चालतंय आणि ह्याला वरद हस्त कुणाचा आहे, पाठबळ कुणाचा? कोणाचे? मी म्हणलं ना, संजय सिंगानी आहे मी, राज कुंद्रा नाही. मलाच माहित नव्हतं ते, माझं बी कधी कधी असं होतंय. त्यामुळे ते संजय सिंगानी या नाव आहे त्या गजनी पिक्चर मधलं आमिर खानचं, ते झालेलं आहे. मी 2023 ते 2024 पर्यंत कोण कृषी मंत्री होते हे मला आठवत नाही. आत्ता कृषी मंत्री मला वाटतं कोकाटे साहेब झालेत ना सिन्नरचे, आणि पहिले जे होते ते मला आठवत नाहीत. शक्यतो तुम्हाला जर आठवत असतील तर त्यांचं नाव घेऊन टाका तुम्ही, माझं काय म्हणणं नाही. सभागृहात मी त्यांचं नाव घेतलं नाही कारण 35ची नोटीस मी दिली नव्हती. हे कुणाच्या आशीर्वादाने चालतंय? उद्या समजा माननीय मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ हा नागपूर शहरातला आहे. नागपूरच्या साहेबांच्या मतदारसंघातल्या लोकांनी जर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पीक विमा भरला आणि त्याचे पैसे मिळाले, थोडं तिडकं नाही ना, 8,000 कोटी रुपये समजा राज्य सरकार आणि केंद्र सरकार जर एका वर्षाला शेतकऱ्यांना देत असेल आणि त्यातले 2-2 हजार कोटी 3,000 कोटी रुपये हे जर असे CSC सेंटरवाले आणि परळी तालुक्यातले माननीय जे साहेब 1,42,000 निवडून आलेले आहेत त्यांचे लोक असतील तर मला वाटतं हे आता फार झालं. आणि हे तुमच्या पोर्टलवर याद्या टाका एवढी माझी विनंती आहे. तुम्हाला ती PDF देतो, मला त्यातलं लय कळत नाही पण ते देऊन टाकतो तुम्हाला. अण्णा, तुम्ही दरवेळेस छोटा आका मोठा आका म्हणता, कुठल्याही आकाचं नाव घेत नाही, घाबरतात? मी सांगितलं ना अगोदरच, मी घाबरत कुणालाच नाही म्हणून. घाबरायचं नाही, फक्त आता लिंक जी जोडायला चाललेली आहे येऊ दे, आता 1-2 दिवसात 3 दिवसात येणारच. मी सांगितलं ना, आका 100% 302 मध्ये सुद्धा आहे बरं का. आकांच्या आदेशाशिवाय होत नाही. आणि 9 तारखेला घटना घडली आणि 8 तारखेला आका तिथं एका ते इंग्लिश दारूचं लायसन भेटलंय मला वाटतं, त्यांनी कुठून तरी विकत आणलंय. 72 का काय बिअर बार आहेत त्या केजमध्ये. त्या सगळ्यांचा खोटा उपटायसाठी त्यांनी ते आणलं, ॲग्रीमेंट केलंय, त्याची प्रत सुद्धा माझ्याकडे आली आकांच्या ह्याची. आणि मला वाटतं इथं काहीतरी जमिनी कोणाच्या शेतकऱ्याच्या न मोजता हे आता काहीतरी चाललंय बा, रिसॉर्ट का काहीतरी. आता जाता जाता जरा बघा, याच्यानंतर ते काय म्हणतात आपला
मांजरसुंबा फाट्याहून बीडला जाताना, तुम्ही काही मासाजोगला जाताना डाव्या बाजूला जरा रिसॉर्ट कोणाचं चाललंय, कोणाच्या जागेवर चाललंय, तिथले शेतकरी टाव फोडतायत की बाबा आमची जमिनीवर तुम्ही बांधकाम कसं काय करायला लागले. नाही म्हणजे हे आमचीच जमीन आहे. आज ते बीडचा तहसीलदार कोण आहे त्याला जाऊन विचारा ना तुम्ही. त्यांच्याकडे तक्रार आलेली आहे. बीडचे तहसीलदार काय झोपा काढतायत का महसूलचे? तुमची जमीन आहे त्याच्यावर मी रिसॉर्ट बांधायला चालू करायचं आणि शेतकऱ्याच्या जमिनीच्या दुसऱ्याचाच ते काय मुरुमो करायचं आणि स्वतःच्या शेतात नेऊन टाकायचं. अरे एक वागणं कुठनं झालंय बाबा? हे काय? ह्याला काही लिमिटेशन आहेत का नाही? आणि ते दुबे प्रकरण जे आहे ते दुबे प्रकरणामधला आरोपी कोण दाखवलाय? हा नाही कर आहे उंबरकर का हेवरकर का काय तो? त्याचे डायरेक्ट आकाश आहेत मेन त्याचे. आणि किती लाखात मिटलंय काय मिटलंय ते बी मला आलंय. येणार आहेत ते लोक मला भेटायला. आणि ज्यांनी परळी शहर सोडलंय त्यांची बी यादी तुम्हाला उद्यापर्यंत देतो मी. परळी शहर सोडून गेलेत ते आणि कोणाच्या मोक्याच्या जमिनी दिसल्या की डायरेक्ट ही आमचीच म्हणायचं. आणि 200 रुपयाची वस्तू असली की म्हणायची द्या 20 रुपयाला. नाही दिली तर लगेच तिथं हे आमचीच म्हणायचं. ही इतकं वागणं वाईट असतंय काय? हा अरे तुम्ही आम्ही तर 99चे आमदार आहेत आणि 99 पासून आमदार आहेत बाबा. कोणाच्या जमिनीवर जाऊन असं काय आमचंच हे वावारे मानल्यावर कसं जमायचं? हा हे वागणं कुठलंय? ही पद्धत कुठली? अधिकाऱ्यांना बोलण्याची भाषा काय होती त्यांची? काही रेकॉर्डिंग असलं तर जरा व्हायरल करा. हा IAS IPS ला सुद्धा कसं बोलायचं, कलेक्टरला कसं बोलायचं, ह्यांचं बोलणं कसं असतं काय असतं मी खाजगीत सांगेल तुम्हाला. याच्यावर बोललं तर बीड जिल्ह्यामध्ये असले काही लोक बोलत असतील. पण पालकमंत्र्यांच्या बाबतीत मी म्हणलं ना, माजी पालकमंत्र्यांच्या बाबतीत की त्यांना एखादा मित्र शिल्लक राहिलाय का? त्यांच्या जवळचे कोण माणसं जवळ राहिलेत? आणि जे खासदार झाले ते बी त्यांचेच मित्र होते ना, सख्या भावासारखे राहत होते. कसं काय गेले ते दुसऱ्या पक्षात? याचं अंतर्मनाला कुठेतरी विचार करून थोडंसं मला वाटतं अंदर खुद के झाक के जरा बघावा ना. तुमचे पहिले तुम्ही असे नव्हते, हे आता ह्या 5 वर्षात असे का वागायला लागले? आणि काय काय चर्चा तुमच्याबद्दल येतात, काय काय नाही, हे जरा लोकांना एकट्या ती माऊली जी बडबड करते, काय त्यांचं नाव आहे? आजपर्यंत मी कधी म्हणलं नव्हतं. त्या बीडमध्येच राहतात मला वाटतं. हा आणि पिस्तुलाच्या लायसनीला शिफारशी कोणाच्या आहेत? अरे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गाड्या पुजताना वर गोळ्या हाणतात तुम्ही आणि बापाचं लायसन आणि पोरगा पिस्तूल लावतोय. काय चाललंय या बीड जिल्ह्यामध्ये? हा आणि हे लायसन कोणी दिले त्यांना? ते रद्द करावेत. आणि त्यांच्या माधव जाधवचं काय दोष होता? माधव जाधवच्या क्लिपा बघितल्या नाही का तुम्ही? नमिता मंडळांचं मतदान कशामुळे कमी झालं? माधव जाधवला रटून हाणलंय आणि गोळ्या. ते पोलिसांना काय भाषेत बोलतोय ते बारका पोरगा? मीडियाला दिसत नाही तुम्हाला? तुम्हाला म्हणता येत नाही याच्यावरती? ती क्लिप परत परत दाखवा ना, महाराष्ट्राला दाखवा, जगाला दाखवा. त्या माधव जाधवचं असं वरून तो पोरगा असं बोलतोय कुणाला? पोलिसाला. अरे आम्ही आता 54 वर्षाचे झालो बाबा, 55 वर्षाचं होतो. आजपर्यंत पोलिसांना चुटक्या वाजून आणि फिटक्या वाजून आमची बोलण्याची हिंमत नाही झाली. हा काय नाव आहे ते पोरगा? फड नावाचा काहीतरी. मग तुम्हाला मीडियाला दिसत नाही का? सगळं गोड 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 दिसतंय का बीड जिल्ह्यामध्ये? तुम्ही का त्या क्लिपा टाकल्या नाही? माझा सवाल आहे, चौथा स्तंभ आहे तुम्ही. माझी विनंती आहे तुम्हाला, पाया पडून विनंती आहे की ते दाखवा ना. आणि 40 पोरांवरती गुन्हा दाखल केलाय तिथं 307चा खोटा.